नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 1मधील आज आपण लिम्फॅटिक सिस्टीम या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. म्हणजे सिलेबस कॉपीनुसार जो तुमचा पेपर 1 आहे रचना शारीरचा, त्यामध्ये तुम्हाला जो शेवटचा पॉईंट आहे पेपर 1चा तो म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम. तर त्यावर तुम्हाला आज आपण नोट्स बघणार आहे. तर त्यामध्ये जे पॉईंट्स येतात सिलेबस कॉपीनुसार जे पॉईंट दिलेले आहेत, तर त्या सर्व पॉईंटचे आज आपण नोट्स बघणार आहे. एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला कोणते कोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट संपूर्ण ऐका व पहा. तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. जर ते तुम्ही बघितले नसतील तर ते चॅनलवर जाऊन एकदा पहा. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी त्याची लिंक दिलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून ते जॉईन करून घ्या. आणि BMS फर्स्ट इयर संबंधित तुमच्या एक्झामविषयी युनिव्हर्सिटी एक्झाम संबंधित तुम्हाला काही शंका असेल, भीती असेल किंवा कोणत्याही म्हणजे टॉपिक कन्फ्यूज होत असेल आणि त्याच्या जर तुम्हाला शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स पाहिजे असतील किंवा काही चार्ट फॉर्मॅट पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. त्यावर देखील आपण वेगळा व्हिडिओ बनवू. तर आजचा आपला टॉपिक तो म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम. तर त्यामध्ये काय काय बघायचं आहे, इंट्रोडक्शन, स्ट्रक्चर इन्क्लुडिंग द लिम्फॅटिक सिस्टीम, त्यामध्ये लिम्फ वेसल, लिम्फ नोड्स, लिम्फ ग्लँड्स आणि त्यांचं क्लिनिकल इम्पॉर्टन्स. तर हे सर्व सिलेबस कॉपीनुसार बघणार आहे. तर ह्या टॉपिकसाठी तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 4 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तर तुम्ही असं गृहीत धरून चला की ह्याच्यावर तुम्हाला MCQ आणि SCQ असे दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आता इथे 5 मार्क नाही दिले त्यामुळे SCQचे चान्सेस नाही आहेत. तरी पण तुम्ही तयारीने जावा की एखाद दुसरा प्रश्न SCQचा यामध्ये असतो, तसं करून जावा. नाही आला तर तुम्ही ते लिहू तरी शकता, नाही आला तर तो चांगलंच आहे. तर बघा, लिम्फॅटिक सिस्टीम सुरुवातीला त्याचं इंट्रोडक्शन. इट इज अ नेटवर्क ऑफ वेसल्स, लिम्फ नोड्स अँड लिम्फॉइड ऑर्गन्स विच हेल्प्स द ड्रेनेज ऑफ टिश्यू फ्लुइड, ॲब्झॉर्प्शन ऑफ फॅट्स अँड बॉडी इम्युनिटी. म्हणजे टिश्यूचं जे फ्लुइड आहे ते ड्रेनेज करण्यासाठी जी सिस्टीम असते ती लिम्फॅटिक सिस्टीम असते. म्हणजे आपण त्याला लिम्फ असं म्हणतो. फंक्शन्स: रिटर्न्स एक्सेस टिश्यू फ्लुइड टू द ब्लड सर्क्युलेशन, ॲब्झॉर्प्शन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फॅट्स अँड इंटेस्टाईन. सोबतच ते ॲब्झॉर्प्शन आणि ट्रान्सपोर्टसुद्धा करतं फॅट्सचं. डिफेन्स अगेन्स्ट इन्फेक्शन्स, डिफेन्स मेकॅनिझम पण आहे. आणि ट्रान्सपोर्ट ऑफ लिम्फोसाइट्स. त्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीमचे कंपोनंट्स. त्याचे कंपोनंट्स काय काय आहेत? इट कन्सिस्ट ऑफ लिम्फ, लिम्फॅटिक वेसल्स, लिम्फ नोड्स आणि लिम्फॉइड ऑर्गन्स. हे 4 त्याचे कंपोनंट्स आहेत. तर त्यापैकी लिम्फॉइड ऑर्गन्स 2 प्रकारे डिवाइड केलेले आहेत, प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स म्हणजे कोणते? तर बोन मॅरो आणि थायमस. आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स म्हणजे स्प्लीन, टॉन्सिल, स्पेअर पॅचेस आणि अपेंडिक्स. तर हे MCQच्या दृष्टीने व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला विचारू शकतात विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन, विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. तर इथे कन्फ्यूज होऊ शकतं, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीमचा क्लिनिकल इम्पॉर्टन्स काय आहे? तर लिम्फेडिमा, त्यानंतर मेटास्टेसिस ऑफ कॅन्सर आणि इम्युन डिसऑर्डर कळण्यासाठी. तर हे होतं लिम्फॅटिक सिस्टीमबद्दल सर्व बेसिक इंट्रोडक्टरी पॉईंट्स. त्यानंतर ह्या टॉपिकमधला एक महत्त्वाचा पार्ट किंवा मेन पार्ट म्हणता येईल तो म्हणजे थोरॅसिक डक्ट. लिम्फॅटिक सिस्टीम कंटेन्स लिम्फ, लिम्फॅटिक कॅपिलरीज, लिम्फॅटिक वेसल्स अँड लिम्फॅटिक टिश्यूज. प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन आपण पाहिले रेड बोन मॅरो आणि थायमस ग्लँड, आणि सेकंडरीमध्ये लिम्फ नोड्स आणि स्प्लिन्स असतात. तर त्यापैकी थोरॅसिक डक्ट, त्यामध्ये लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट अशी त्यांची डिव्हिजन असते, लेफ्ट लिम्फॅटिक आणि राईट लिम्फॅटिक डक्ट. तर लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट ही लार्जेस्ट लिम्फॅटिक वेसल आहे बॉडीमधली, मेन कलेक्टिंग डक्ट ऑफ द लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीमची मेन कलेक्टिंग डक्ट कोण आहे? लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट आहे. म्हणजे बॉडीतलं सर्व जे काय लिम्फ असेल ते लेफ्ट लिम्फॅटिक डक्टमध्ये जातं. ते लार्जेस्ट वेसल आहे. एक्सटेंड कुठून कुठेपर्यंत जातं? इट बिगिन्स ॲज अ डायलेशन कॉल्ड ॲज सिस्टर्नी चायली ॲट द लेवल ऑफ L2 वर्टिब्रा. म्हणजे L2 वर्टिब्राच्या ठिकाणी जे सिस्टर्नी चायली आहे तिथून ते चालू होतं आणि पासेस टुवर्ड्स द लोअर पार्ट ऑफ नेक. नेकच्या लोअर पार्टपर्यंत ते पास होतं. आणि त्याची लेंथ किती सांगितली? 18 इंचेस लॉंग, म्हणजे जवळपास 45 सेंटीमीटर त्याची लेंथ सांगितली. तर हे पॉईंट्स छोटे छोटे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट त्याचा कोर्स. आता आपण बघितलं त्याची लेंथ बघितली, कुठून चालू होतं ते थोडक्यात बघितलं. आता त्याचा कोर्स म्हणजे काय? मेन ते कुठून चालू होऊन कुठून कसं कुठे कसं जातं आणि शेवटपर्यंत कुठे जातं ते आपण बघणार आहे. इट बिगिन्स ॲट द सिस्टर्ने चायले, हे तर आपण बघितलं. मग तिथून ते थोरॅक्समध्ये जातं थ्रू द अओर्टिक ओपनिंग ऑफ द डायफ्राम. डायफ्रामच्या ओपनिंगमधून ते थोरॅक्समध्ये जातं. तिथून इट असेंड्स थ्रू द पोस्टेरियर मेडियास्टिनम, पोस्टेरियर मेडियास्टिनम क्रॉसिंग. तिथून ते कुठे जातं? राईट साईड टू द लेफ्ट साईड ॲट द लेवल ऑफ T5. त्यानंतर देन इट रन्स थ्रू द सुपिरियर मेडियास्टिनम. आता पोस्टेरियर मेडियास्टिनम नंतर सुपिरियर मेडियास्टिनममध्ये जातं अलॉंग द इसोफॅगस अँड रिचेस द नेक. इसोफॅगसच्या पॅरलल जाऊन ते नेकपर्यंत जातं. इन द नेक इट आर्चेस लॅटरली ॲट द लेवल ऑफ C7 वर्टिब्रा. नेकमध्ये ते लॅटरली आर्च होऊन C7 वर्टिब्राच्या ठिकाणी जातं आणि फायनली डिसेंड्स इन टू द लेफ्ट सबक्लॅव्हियन वेन. आणि शेवटी कुठे जातं ते लेफ्ट सबक्लॅव्हियन वेनमध्ये डिसेंड होतं अँड एंड्स बाय द ओपनिंग इन टू द अँगल ऑफ जंक्शन बिटवीन लेफ्ट सबक्लॅव्हियन अँड लेफ्ट इंटरनल ज्युग्युलर वेन्स. त्याचं फंक्शन्स काय सांगितलं आहे लेफ्ट लिम्फॅटिक डक्टचं? तर लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट रिसिव्ज
लिम्फ फ्रॉम द लेफ्ट साईड ऑफ द हेड, नेक अँड चेस्ट, लेफ्ट अप्पर लिम्ब एक्सेट्रा. त्यानंतर आता राईट लिम्फॅटिक डक्ट. इट इज वन ऑफ द लिम्फॅटिक व्हेसल इन द बॉडी. त्याची लेंथ सांगितले 1.25 सेंटीमीटर लॉंग. त्याच्या ट्रिब्युटरीज कोणत्या कोणत्या आहेत? राईट लिम्फॅटिक डक्ट कलेक्ट्स लिम्फ फ्रॉम. हे कुठून कुठून कलेक्ट करतं? तर राईट ज्युग्युलर ट्रंक ट्रेन करते राईट साईड ऑफ हेड अँड नेक. त्यानंतर राईट सबक्लॅव्हियन ट्रंक ड्रेन्स राईट अप्पर लिम्ब. आणि राईट ब्रँको मिडिस्टिनल ट्रंक ड्रेन्स राईट साईड ऑफ थोरॅक्स, राईट लंग आणि राईट साईड ऑफ हार्ट. आणि लिम्फ ग्लँड्स कोणते कोणते आहेत? थायमस आणि स्प्लीन. तर हे होतं लेफ्ट आणि राईट थोरॅसिक डक्ट किंवा लिम्फॅटिक डक्ट. त्याची ट्रिक आहे म्हणजे कुठून कुठे पोचतं हे जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर ह्या फ्लोचार्टनुसार लक्षात ठेवा. सिस्टरने चायले म्हणजे L2 वर्टिब्रापासून ते थोरॅक्सपर्यंत येतं थ्रू आवर्टिक ओपनिंग. तिथून ते पोस्टेरियर मिडियासिनम म्हणजे T5ला जातं. तिथून सुपेरियर मिडियासिनम, नंतर इसोफॅगसद्वारे ते नेकपर्यंत येतं. तिथून ते लेफ्ट सबक्लॅव्हियन वेनमध्ये जाऊन जंक्शन बिटवीन लेफ्ट सबक्लॅव्हियन अँड लेफ्ट इंटरनल ज्युग्युलर वेनपर्यंत जातं. तर अशा प्रकारे हा त्यांचा कोर्स आहे. त्यानंतर आता सिलेबस कॉपीनुसार आणखीन एक छोटासा पॉईंट, तो म्हणजे तुम्हाला ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर्स माहिती पाहिजेत व्हेरियस लिम्फ वेसलचे. त्यामध्ये आपण 3 ते 4 स्ट्रक्चर बघणार आहे. त्यामध्ये पहिलं आहे लिम्फ नोड. तर लिम्फ नोड काय असतात? स्मॉल बीन शेप्ड एनकॅप्सुलेटेड लिम्फॉइड ऑर्गन असतात प्रेझेंट अलॉंग द लिम्फॅटिक वेसल्स आणि कवर्ड बाय फायबरस कॅप्सूल. त्यांचे इंटरनल जे स्ट्रक्चर आहे ते डिवायडेड असतं इंटू कॉर्टेक्स, पॅराकॉर्टेक्स आणि मेडुला. कॉर्टेक्स म्हणजे सर्वात बाहेरचं, पॅराकॉर्टेक्स म्हणजे कॉर्टेक्स आणि मेडुलाच्या मधलं, आणि मेडुला म्हणजे इनर पार्ट असतो. कॉर्टेक्स कंटेन्स लिम्फॉइड फॉलिकल्स रिच इन बी लिम्फोसाइड. कॉर्टेक्स हे बी लिम्फोसाइडमध्ये जास्त असतात. कॉर्टेक्समध्ये बी लिम्फोसाइड जास्त असतात आणि पॅराकॉर्टेक्स इज रिच इन टी लिम्फोसाइड्स. आणि लिम्फ नोड्सचं मेन फंक्शन काय तर फिल्टर करणे लिम्फ. त्यानंतर दुसरा आहे स्प्लीन. इट इज द लार्जेस्ट लिम्फॉइड ऑर्गन लोकेटेड इन द लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम. इट इज द लेफ्ट वेज शेप ऑर्गन असतो स्प्लीन, आपल्याला माहिती आहे. इट इज कवर्ड बाय फायबरस कॅप्सूल अँड स्मूथ मसल फायबर्स आणि इट ॲज अ हायलम. स्प्लीनला काय असतं तर हायलम असतं वेसलसाठी. इंटरनल स्ट्रक्चर इज डिवायडेड इंटू 2 पार्टमध्ये डिवायडेड आहे, व्हाईट पल्प आणि रेड पल्प. रेड पल्प काय असतं तर साईट ऑफ RBC डिस्ट्रक्शन असतं, व्यवस्थित लक्षात ठेवा MCQच्या दृष्टीने. आणि स्प्लीनचं क्लिनिकल इम्पॉर्टन्स काय तर ते फिल्टर करतं ब्लडला. त्यानंतर तिसरं आहे आपलं थायमस. इट इज अ प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन रिस्पॉन्सिबल फॉर द T सेल मॅच्युरेशन. विच ऑर्गन इज रिस्पॉन्सिबल फॉर T सेल मॅच्युरेशन आलं तर थायमस आहे. लोकेटेड इन द सुपिरियर मिडिस्टिनम. त्यानंतर बायोलोब स्ट्रक्चर असतं कवर्ड बाय थिन कॅप्सूल. इट इज डिवायडेड इंटू द लोब्युल्स आणि प्रत्येक लोब्युलमध्ये परत 2 पार्ट असतात, कॉर्टेक्स आणि मेडुला. कॉर्टेक्स म्हणजे डार्क स्टेनिंग असतं, इमॅच्युअर टी लिम्फोसाइट्स असतात तिथं. आणि मेडुला म्हणजे लाईट स्टेनिंग असतं आणि त्यामध्ये हॅझल्स कॉर्पुस्कल असतात. हा जरा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आजच्या या व्हिडिओचा शेवटचा पॉईंट तो म्हणजे टॉन्सिल्स. त्यातलाच एक पार्ट आहे टॉन्सिल्स. इट आर द कलेक्शन ऑफ लिम्फॉइड टिश्यू फॉर्मिंग द वॉल्डेअर्स रिंग. म्हणजे ते कलेक्शन आहे लिम्फॉइड टिश्यूचं जे कलेक्ट होऊन वॉल्डेअर्स रिंग तयार करतात. आता वॉल्डेअर्स रिंग म्हणजे काय तर 4 म्हणजे 6 रिजन आहेत ते, जिथे 6 टॉन्सिल असतात. त्यामध्ये टाईप्स कोणते आहेत तर पॅलेटाईन टॉन्सिल, फॅरेंजियल म्हणजेच ॲडोनॉइड टॉन्सिल, लिंग्युअल टॉन्सिल आणि टिबल टॉन्सिल. हे सर्व मिळून वॉल्डेअर्स रिंग तयार करतात. टॉन्सिल्स हे कवर्ड असतात बाय स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम, लिम्फॉइड फॉलिकल्स विथ द जर्मिनल सेंटर्स आणि ह्यांना रिच व्हास्क्युलर सप्लाय असतो. तर ह्या होत्या लिम्फॅटिक सिस्टीमच्या संबंधित हँड रिटन नोट्स. तर तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये तो 4 मार्कांसाठी टॉपिक आहे. त्याला MCQ आणि SCQच्या दृष्टीने व्यवस्थित स्टडी करा. जेवढं मी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत तेवढं व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, त्या वाचा. त्यापैकी थोरॅसिक डक्ट म्हणजे लिम्फॅटिक डक्ट हे इम्पॉर्टंट आहे, लेफ्ट राईट ते व्यवस्थित समजून घ्या, त्यांचा कोर्स समजून घ्या. चुकून विचारलं तर ते तुम्हाला SCQला देखील विचारू शकतात, नाहीतर हा टॉपिक तुम्हाला फक्त MCQला विचारतील. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.